नमस्कार. आज बनवणार आहोत गावरान पद्धतीचा झणझणीत मटणाचा रस्सा, तोही आईच्या हातच्या काळ्या मसाल्याचा. एकदा खाल्ला तर त्याची चव कधीच विसरणार नाही, इतका भारी चवीला लागतो. आणि त्यासोबत गरमागरम बाजरीची भाकरी. चला तर मग कसा बनवायचा ते बघूया. त्यासाठी मी इथे 2 किलो मटण घेतले आहे. ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. ही रेसिपी मी आईच्या घरी शूट करते आहे. दिवाळीला सर्व बहिणींची फरमाईश होती, एकदा मटणाची भाजी झालीच पाहिजे. मग काय, भावाने लगेच 2 किलो मटण आणून दिले आणि मलाही तुमच्यापर्यंत गावाकडची भाजीची रेसिपी दाखवता आली. मटण धुताना लाल पाणी निघाले तर मटण एकदम फ्रेश ताजे असते. मटण धुवून साईडला ठेवून देऊया आणि भाजी करण्यासाठी वाटण तयार करून घेऊया. वाटण बनवण्यासाठी मी इथे 2 मोठ्या वाट्या खोबरे किसून घेतले आहे. 3 इंच आलं, 5 लसणाच्या कांड्या सोलून घेतले. गावचा गावठी लसूण आहे, त्यामुळे पाकळ्या छोट्या छोट्या आहे. 10 ते 12 लाल सुक्या मिरच्या. आता हे सर्व कढईत एक एक करून भाजून घेऊया. प्रथम खोबरे भाजून घेऊया. खोबरे भाजताना चांगले खरपूस भाजून घ्यायचे. त्याचा चांगला कलर बदलला पाहिजे इतपत भाजायचे आहे. खोबरे भाजताना तेल वगैरे काहीच टाकायचे नाही, असेच कोरडे खोबरे भाजून घ्यायचे. खोबऱ्याचा कलर बदलला की एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि त्याच कढईत आता थोडेसे तेल टाकून लसूण आणि आलं थोडंसं भाजून घेऊया. लसूण आणि आलं भाजलं गेलं की तेही ताटात काढून घ्यायचे आणि त्याच कढईत परत लाल सुक्या मिरच्या भाजून घ्यायच्या. मिरच्या भाजून झाल्या की त्याही ताटात काढून घ्यायच्या. आता त्याच कढईत 5 चमचे अख्खे धने आणि 1 चमचा खसखसी भाजून घेऊया. हे अगोदर दाखवता आले नाही. आई घरी नाहीये आणि वहिनीही घरी नाहीये आणि आम्हा बहिणींना कुठे काय ठेवले ते सापडतच नव्हते आणि मुलांना तर खूप भूक लागली होती. म्हणून मग जे जेव्हा सापडले तसे तसे टाकत गेलो. त्यामुळे सुरुवातीला धने, खसखस, तमालपत्र, दालचिनी दाखवता आली नाही. खसखस भाजून झाली की तीही ताटात काढून घ्यायची. आता त्याच कढईत भाजीला घट्टपणा येण्यासाठी फुटाण्याच्या डाळ्या किंवा डाळवं असतं तेही थोडे तेलावर भाजून घेऊया. आता भाजलेल्या डाळ्या मिक्सरच्या भांड्यात काढून पाणी घालून बारीक वाटून घ्यायच्या आणि बाकी सर्व भाजलेल्या वस्तू म्हणजेच खोबरे, आलं, लसूण, मिरच्या, धने, खसखस हे वाटण वेगळे करून घ्यायचे. आता मी इथे मीडियम साईजचे 5-6 कांदे घेतले आहेत. त्याला 2 चिरा मारून घेतले आहे. कांदा पूर्ण कापायचा नाही तर फक्त चिरा मारून घ्यायचा आहे आणि गॅसवर जाळी ठेवून त्यावर हे सर्व कांदे काळे होईपर्यंत अलट पलट करत भाजून घ्यायचे आणि त्याचीही पाणी घालून बारीक पेस्ट बनवून घ्यायची. अशा प्रकारे आपल्याला भाजीसाठी 3 प्रकारचे वाटण पाहिजे. डाळ्यांचे एक वाटण, दुसरे सर्व मसाल्यांचे वाटण आणि तिसरे भाजलेल्या कांद्याचे वाटण. आता आपण भाजीला फोडणी देऊया. त्यासाठी मी इथे 9 लिटरचा कुकर घेतलाय. त्यामध्ये तेल घालून घेतले आणि मोठ्या साईजचे 2 कांदे बारीक कापून परतण्यासाठी घातले. आता कांदा चांगला परतून घ्यायचा, एकदम गोल्डन कलर येऊपर्यंत परतायचा आहे. कांदा चांगला लाल होत आला की त्यात खोबरे, लसूण, आलं, लाल मिरच्या, धने, खसखस यांचे बारीक केलेले वाटण घालून घ्यायचे आणि त्या वाटणानंतर पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायचे. मी इथे 2 तेजपान आणि दालचिनी घातली पण दाखवता आली नाही. आणि तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा. 2 मिनिटांसाठी कमी गॅसवर झाकण ठेवून तसेच राहू द्यायचे. आता 2 मिनिटांनंतर झाकण काढून अशा प्रकारे तेल सुटायला लागले की मसाला चांगला परतला गेलाय. आता आपण त्यात धुतलेले मटण घालून घेऊया. मटण घालून घेतले की गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि असंच 5 मिनिटांसाठी चांगले परतून घ्यायचे. आता त्यात चवीनुसार मीठ घालायचे आणि मोठ्या गॅसवर असेच अजून 5 मिनिटांसाठी परतून घ्यायचे. गॅस मोठा असल्याने मटण सतत हलवत राहायचे आणि 5 मिनिटांनंतर गॅस कमी करून 2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचे.
तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करत ठेवायचे. झाकण ठेवले की मटणाला त्याचे अंगचेच पाणी सुटते. आणि आता 2 मिनिटांनंतर झाकण काढून त्यात 2 ग्लास गरम केलेले पाणी टाकून घ्यायचे. भाजीत पाणी नंतर वाढवता येईल, त्यामुळे इथे मटण शिजण्यापुरतेच पाणी घालायचे आणि चांगले मिक्स करून कुकरचे झाकण लावून मीडियम गॅसवर 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या. आता 4 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झालाय, आपण उघडून बघूया. असा भारी सुगंध घरभर पसरलाय ना. हा. असेच तुम्ही सूप म्हणूनही पिऊ शकता. खूप भारी लागते. 4 शिट्ट्यांमध्ये मटण मस्त असे शिजले. आता त्याला आपण मसाल्याची फोडणी देऊया. त्यासाठी एका कढईत तेल टाकले. त्यात आईच्या घरी बनवलेला काळा मसाला कितपत तिखट हवंय त्याप्रमाणे घालायचा. मी इथे 5 चमचे घेतलाय. तो परतून घ्यायचा आणि त्यातच भाजून घेतलेल्या कांद्याची पेस्ट घालायची आणि आता तीही परतून घ्यायची. अगदी 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायची. मसाल्याला चांगले तेल सुटायला लागले की हा मसाला कुकरमध्ये शिजलेल्या भाजीत वरून घालून घ्यायचा आहे. आता या स्टेजला तुम्ही पाहिजे असल्यास अजून पाणी टाकू शकता. कढईमध्ये पाणी घालून तेही आपण भाजीमध्ये टाकून घेऊया. मी थोडे पाणी अजून टाकून घेते. आता त्याला खळखळून उकळी आली की त्यात डाळ व भाजून बारीक केलेली पेस्ट लागता घालून घ्यायची. आणि रस्सा किती दाटसर पाहिजे आहे त्याप्रमाणे तुम्ही कमी अधिक करू शकता. आम्हाला पातळच भाजी लागते, म्हणजे त्यात बाजरीची भाकरी छान अशी चुरून खाता येते. मी इथे 5 चम्मच डाळ्याची पेस्ट घातली आहे. तुम्हाला जास्त दाटसर रस्सा हवा असल्यास तुम्ही जास्त पेस्ट घालू शकता. त्यावर वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. तुमच्याकडे मटणाची भाजी कशी बनवली जाते आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. मस्त अशी काळ्या मसाल्याची झणझणीत गावरान पद्धतीच्या मटणाचा रस्सा तयार झालाय. तुम्ही बघू शकता, पाहता क्षणी खायचे मन होईल इतका भारी हा रस्सा दिसतोय. याची चव तर इतकी अप्रतिम लागते, एकदा खाल्ला तर परत परत अशीच भाजी बनवावीशी वाटेल. मस्त असा काळ्या मसाल्याचा मटणाचा रस्सा आणि त्यासोबत गरमागरम बाजरीची भाकरी खाण्यासाठी तयार आहे. चला तर मग, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचे नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.